तुम्ही एवढे मोठमोठे वक्ते बोलवून ठेवलेत, त्यांची यादी बघितली कीच घाबरून गेलो मी. म्हणजे एक तर काय होतं की आपल्या आधी तेंडुलकर, विराट कोहली खेळून गेले की आता आपण काय करायचं हा प्रश्न असतो. त्यात इतकी विद्वान मंडळी, मला खरोखरच अभिमान वाटला की या माणसांसोबत कुठेतरी संवाद होतोय, या अशी मोठमोठी माणसं येत आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्मारकाचं जे कार्य आहे, खऱ्या अर्थाने या स्मारकाची जी म्हणजे प्रेरणा देण्याचं जे कार्य आहे ते या लोकांमुळे घडतंय आणि ही एक उत्तम सुरुवात आहे. मी तुमच्यासारखाच मराठी माणूस आहे, कौतुक करायचं विसरून जातो, त्या बाबतीत आपण सगळेच कंजूष असतो. त्यामुळे मी आधीच माननीय आयुक्त बांगर साहेबांचं प्रचंड कौतुक करतो की अप्रतिम, खूप अप्रतिम काम आहे. म्हणजे हे असं मंदिर आहे की जिथे डोकं टेकवायची गरज नाही, डोकं चालवायची प्रेरणा मिळणार. म्हणजे काही न मागताच मिळणाऱ्या गोष्टी असतील तर तो, मला असं वाटतं, तो सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो. जो मागून मिळतो तो आशीर्वाद नसतो, तो व्यवहार असतो. त्यामुळे इथं येऊन विपश्यना केंद्र बघून किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघून, किंवा मला सगळ्यात आवडलेली गोष्ट, आमचे मित्र प्रफुल्ल वानखेडेंनी मला ते जास्त नीट समजावून सांगितल्यामुळे ते लक्षात आहे की हे फोटो अशा उंचीवर लावलेले आहेत की तुमची मान तर वर जातेच, पण क्षणभर की आपल्याला काहीतरी भव्य दिव्य बघतोय असंच नाही, आपल्याला कुठेतरी आयुष्यात या ध्येयाकडे जायचं, या उंचीकडे जायचं, या उंचीवर प्रवास करायचा. ही मला खूप महत्वाची गोष्ट वाटली. आणि बाबासाहेबांचे जे फोटो निवडलेत, अप्रतिम फोटो, म्हणजे बघताना असं गहिवरून येत होतं प्रत्येक फोटो बघताना. आणि पुस्तकांच्या बाबतीत बाबासाहेबांकडे जेवढी पुस्तकं होती किंवा त्यांनी, म्हणजे जेवढी पुस्तकं, मला वाटतं जगात खूप लोकांकडे पुस्तकं असतात, वाचतात किती लोक ते महत्वाचं असतं. पण बाबासाहेबांसारखी माणसं ज्यांनी वाचलं, म्हणजे खरोखर त्यांना घर बांधावं लागलं. बाबासाहेबांबद्दल खूप लोक बोलले असतील, खूप लोक बोलणार आहेत आणि त्यांचा अधिकार आहे. माझा तो अधिकार नाही आहे. म्हणजे मला कुणी बाबासाहेबांबद्दल किंवा शिवाजी महाराजांबद्दल बोलायला सांगितलं की मी म्हणतो नाही, तो माझा विषयच नाही. कारण ती माझी, म्हणजे ती एक झेप असावी लागते माणसाची, तेवढा व्यासंग असावा लागतो. म्हणजे आपल्याकडे कुठे बोलायला बोलवतात ना, मला तिथे फार आपला गोंधळ आहे. आता आज पण मी तुम्हाला सांगितलं की एवढी मोठमोठी माणसं आली, आता त्याच्यानंतर मी बोलायचं, मी थांबलो का? बोलतोच आहे ना, कारण आपल्याला बोलायला काहीच लागत नाही. आपल्याला बोलायला म्हणजे आपण सुटतोच. आणि आपला देश बोलक्या लोकांचा आहे, बडबड करणाऱ्या लोकांचा आहे. दुर्दैवाने काय होतं की आपण, मला सांगा, फेसबुक शोध कोणी लावलाय? तो झुकेरबर्ग माहित असेल ना सगळ्यांना, म्हणजे फक्त तुम्ही बोलत नाही आहात. अमेरिका, बरोबर. ट्विटर शोध कोणी लावला? अमेरिका, बरोबर. इंस्टाग्राम तिकडच, ऑर्कुट पण त्यांचंच होतं. म्हणजे जिथं बोलायचं असतं ते सगळे शोध या लोकांनी लावलेत, युरोप, अमेरिकेत, तिकडच्या लोकांनी. आणि त्याच्यावर सगळ्यात जास्त बडबड कोण करतं? सगळ्यात जास्त पडीक कोण आहे? आपण. मग जर गप्पा मारायचं तर तो शोध लावा ना, ते गप्पा मारण्याचं एक व्यासपीठ पण शोधा. पण आपल्याला ते नाही जमलेलं, आणि हे आपण कबूल केलं पाहिजे की आपण त्याच्यावर सगळ्यात जास्त वेळ घालवतोय, पण आपल्याला तो वेळ नाही मिळाला की असं एक ऍप बनवावं की ज्याच्यावर जगाने गप्पा माराव्यात, ज्याच्याने जगाने भावना व्यक्त कराव्यात. बरं, हे सुरुवाती झाली या सगळ्या सोशल मीडियाची किंवा असे ऍप बनण्याची. हे फक्त बोलणं नव्हतं, याच्यात जगात मोठमोठ्या चळवळी झाल्या. म्हणजे इजिप्त पासून सगळीकडे या सोशल मीडियाचा वापर करून क्रांती झाली. आपण काय केलं? निवडणुका लढवल्या, याच्यावर आपण एकमेकांशी भांडत बसलो. निवडणुकीचं हत्यार म्हणून आपण ते सोशल मीडिया वापरतो. आपल्याकडे बोलण्याचा दुसरा मुद्दा काय?
की आता अशा छोट्या छोट्या सभागृहामध्ये, हे छोटं म्हणजे ही सभागृह मोठं आहे, पण मी तुलना ज्यांच्याशी करणार आहे की आपल्याकडं स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यापासून मी जे बोलतोय, कुठलाही मुद्दा तुम्हाला राजकीय कुठलाही वाटला तरी तो 60-70 वर्षांसाठी आहे हे लक्षात ठेवा. ह्या 5 वर्षात तुम्हाला सुचलं, त्या 10 वर्षात तुम्ही काय बोलले नाही असलं फालतू मला काही विचारू नका. आपण सर्वांगीण विचार करतोय, सगळ्या काळाचा विचार करतोय. आपल्याकडे पहिल्यापासून सभा म्हणली, राजकीय सभा म्हणली की लाखो लोक जमतात. दुर्दैव हे की हे असं कुठल्याच देशात होत नाही बरं का. सभेला लाखो लोक असणं हे फार सुदैवी गोष्ट आहे. आपल्याच देशात होतं फक्त ते. पण लाखो लोकांच्या कुठल्याही सभेत, म्हणजे अगदीच 90% सभांमध्ये, आजवर या देशात झालेल्या लाखो लोकांच्या सभांमध्ये कधीही माणसाचा विकास या गोष्टीवर बोललं गेलं नाही. कधीच. आपल्याला काय पाहिजे, जनतेला काय पाहिजे, जनतेची गरज. फक्त जात, धर्म, विरोधक, अमुक तमुक या गोष्टींवर आपण हा वेळ घालवलाय, त्या लाखो लोकांचा वेळ घालवलाय, घालवत आहोत. ह्यामुळे मला बोलण्याचा खूप राग येतो. बरं, आपल्याकडे मार्गदर्शन हा तर एक इतका उत्तम मुद्दा आहे. म्हणजे सगळेच मार्गदर्शक त्या कोरोनात तर इतके झालेत. ऑनलाईन मार्गदर्शक, ज्याला घरात बायको विचारत नाही तो लोकांना मार्गदर्शन करत फिरतोय. बरं, त्याची पुन्हा फीस मागतोय. अरे तुला चहा देत नाही कोणी घरातून, तू कुठं मार्गदर्शन करतो? ही काय पद्धत झाली? कुणी आपलं मोटिवेशनल स्पीकर, अमुक स्पीकर, तमुक स्पीकर, इतके मार्गदर्शक. बरं, हे आपल्या देशात सवयच लागली. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण एकतर सगळी साधारण सामान्य माणसं, आपण दिवसभर कुठेतरी नोकऱ्या, व्यवसाय, कष्ट करा, घरी यायला 10, 11, 12, झोपेपर्यंत 12, असं इतकं शहरात असं झालेलं आहे. गावात पण झालंय. माणसांना झोपायला 12-12 वाजायला लागले. कष्ट तेवढे, प्रवास तेवढा आहे. मुंबईतल्या माणसाला तो जास्त आहे. असं करून आपण ह्या दिनक्रमातून कुठेतरी थकून भागून रात्री 12ला झोपलेलो असतो. आपल्याला एक दीड शहाणा पहाटे 7 वाजता मेसेज करतो, कष्ट करा यश मिळेल. अरे नालायका, 7 वाजता लोकांना व्हॉट्सअपवर सुविचार पाठवणे ही काय पद्धत आहे? कसला सुविचार? हे पहिले पाकिस्तानला पाठवून दिले पाहिजे. अरे काय म्हणजे, कष्ट करा यश मिळेल. मी रात्र माशा मारत होतो काल, आणि तू काय करतो? गाढवा, मॉर्निंग वॉक कर, कुठं चालायला जा, 7 वाजता मेसेज पाठवतोस. तुझ्या एवढा रिकामटेकडा कोण आहे जगात? ही पद्धत असते मार्गदर्शकाची, ती आपण काहीच करायचं, बसल्या बसल्या शहाणपणा शिकवणे. ही कुठेतरी आपली, म्हणजे आपण का कुठे तळागाळाशी खोलात चाललोय ना, हे कारण असतं. असं आपल्याला इतकं सहज वाटतं मार्गदर्शन, आपल्याला इतकं सहज वाटतं सांगणं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपण एकच गोष्ट जरी विचारात घेतली, किंवा या स्मारकात पण ती आहे, मला सगळ्यात आवडती गोष्ट आहे की माणूस अष्टपैलू असतो. हे अष्टपैलू नाही, अष्टपैलूच्या पलीकडचं, की त्यांचे शेकडो पैलू आहेत, शेकडो विषयांमधलं ज्ञान आहे. म्हणजे अर्थशास्त्र म्हणू नका, वकील म्हणू नका, किंवा त्यांचं अगदी साधी गोष्ट घटनेपासून आपण जर बघितलं, किंवा एक तळागाळातल्या प्रत्येक माणसाला कळेल असं लिखाण करणारा माणूस, आणि इंग्रजी भाषेत पण तेवढ्याच ताकदीने लिहिणारा माणूस, ही फार साधी गोष्ट नाही. अशा माणसांनी मार्गदर्शन करणं, अशा माणसांनी देशाला दिशा दाखवणं हे अपेक्षित असतं. ज्याला अर्थसंकल्पातलं पण कळत नाही, ज्याच्या खिशात महिन्याच्या शेवटी 25 रुपये पण उरत नाही, तर तो म्हणतो नाही ह्यावेळेसचं बजेट जरा मला आवडलंच नाही. अरे तू बजेटवर कुठं बोलतो? तू पहिले बजेट तुझं बनव. तू तुझ्या खिशात 50 रुपये राहू दे, मग आपण बजेटवर बोलू. कारण ज्याला अधिकार आहे त्या विषयातलं त्याने बोलावं. मी इथे येऊन तुम्हाला सांगितलं की जिमचं महत्व, तुला तुझी तब्येत बघ, तू काय बोलतोय बघ, व्यायाम करा म्हणल्यावर कसं वाटेल तुम्हाला? कुणी काय बोलावं ह्याला काही लिमिट असली पाहिजे ना. म्हणजे याच्या संदर्भातली तुम्हाला गोष्ट सांगतो. एकदा एका माणसाकडे ना, म्हणजे आपल्याकडे नॉर्मली श्रीमंती म्हणजे काय, तर घोडा गाडी आली म्हणजे श्रीमंती. तसं एका माणसाकडं घोडा होता. त्याने एक असं नवीन घोडा घेतला होता, पांढरा शुभ्र, नाचणारा. ते लग्नात आजकाल 2 पाय पुढे ठेवून नाचतात घोडे, खूप आवडतं लोकांना. म्हणजे नवरदेवापेक्षा घोड्यालाच जास्त बघतात लोक. तुम्ही बघा, घोडा जर असं चांगला असला तर त्यालाच बघावं वाटतं. तर त्या घोड्याला
अगदी जपायचा तो, आणि घोड्याला खायला प्यायला खूप लागतं, पण त्याला अभिमान वाटायचा कारण सगळीकडं आपली प्रतिष्ठा अमुक तमुक. तर त्याला विचारायला एकदा काय झालं, तो घोडा नाचता नाचता पडला, तोल गेला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. मग ह्याने सगळीकडे दवाखाने हे ते बघितलं, डॉक्टर बघितले, तज्ज्ञ बघितले, पण तो घोडा काही त्याचा पाय बरा होत नव्हता. तर आपल्याकडे रिकाम तिकडे सल्ले देणारे खूप असतात ना, म्हणजे सर्दी झाली तरी आपल्याला 100 उपाय सांगतात. मी सगळे डॉक्टर होतात ना अशा वेळी. कोरोनात पण खूप लोक मला उपचार सांगत होते, म्हणजे की कोणता काढा प्यायचा, काय करायचं. तर ही अशी जी मार्गदर्शक मंडळी असतात अचानक जागे होतात, तर तशा लोकांनी खूप सांगितलं पण तरी काही त्याचा पाय बरा झाला नाही. आता त्या घोड्याबरोबर त्यांनी गोठ्यामध्ये एक आपलं पाळायचं म्हणून एक बोकड पाळलेलं होतं. तर ते रोज मालक चर्चा करायचा, घोडा कसा बरा होईल टेन्शन मध्ये असायचा, आणि मग ते बोकड पण ऐकायला लागलं. ते बोकडाने त्याला मार्गदर्शन सुरू केलं घोड्याला, की कष्ट कर, यश मिळेल, पायावर उभा राहा, प्रयत्न कर. सांगतोय कोण? बोकड. सांगतोय कोणाला? घोड्याला. काय तुलना आहे, पण काय बोलायला अक्कलच लागत नाही ना. बोकड रोज सांगतोय त्याला, सकाळीपासून दुपारपासून गोळ्या घेतल्यासारखं ते आपलं बोकड त्याला उपदेशाचे डोस पाजते. तर घोडा वैतागून जातो. त्या घोड्याला इतका वैताग येतो, तो म्हणतो सर बोकडाकडून ऐकायचं मी, ह्याच्यापेक्षा मेलेलो काय वाईट आहे. तो ठरवतो, म्हणतो बास झाला ते उपदेश, बास झाले मार्गदर्शन. तो घोडा म्हणतो पाय तुटला तरी चालेल, 2 तुकडे झाले तरी चालतील, मी उभा राहणार. आणि तो प्रयत्न करतो. घोडा संध्याकाळपर्यंत उभा राहतो पायावर, रात्रभरात चालायला लागतो, दुसऱ्या दिवशी सकाळी नाचायला लागतो. विल पॉवर काही नसतं राजे. त्या बोकडाला कंटाळून त्याने केलं होतं. मार्गदर्शनाला, उपदेशाच्या डोसात कंटाळून ते घोडा उभा राहायला, नाचायला लागला. आणि तो घोडा नाचायला लागला. सकाळी मालक आला, दुपारी बघितलं मालकाने, मालक इतका खुश झाला, पुन्हा घोडा नाचायला लागला. सगळ्यांपेक्षा हुशार आपलं घोडं, स्वतःच बरं झालं हे ते. आणि त्यांनी फोन केला मित्रांना की आज संध्याकाळी माझ्याकडे या, आज सगळ्यांना पार्टी, आपलं घोडं बरं झालंय, आज बोकड कापणार आहे. काय भावात पडलं मार्गदर्शन? नको तिथं. गेला ना जीव. तर ही जी गोष्ट आहे मार्गदर्शन, त्याच्यामुळे आपण जरा सावध राहिलं पाहिजे. आपण काय बोलतोय, आपण कुणाशी बोलतोय, आपण कुणासमोर बोलतोय, याचं भान ठेवलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी मला फार आवर्जून सांगावी अशी गोष्ट वाटते की अजूनही आपल्या देशात अशी असंख्य माणसं आहेत जी मार्गदर्शन करू शकतात, चांगलं मार्गदर्शन करतात. पण कसं करतात? तर त्यांच्या कामामधून करतात. जगात अशी खूप माणसं आहेत की ज्यांनी आपल्या कामामधून मार्गदर्शन केलं. तुम्हाला आपल्या मीरा रोडकडं अभित सुरती नावाचे एक लेखक आहेत, इंग्रजी लेखक आहेत. अभित सुरती काय करतात? तुम्ही लोकांनी नाव पण ऐकलं असेल काही. अभित सुरती नावाचे जे लेखक आहेत ते एरवी लिहितात, चांगले लेखक आहेत, मोठे लेखक आहेत. पण शनिवार रविवार त्यांची सुट्टी असते, म्हणजे आपली एक शनिवार रविवार असतो. तर अभित सुरती त्या मीरा रोडच्या भागात किंवा अशा आता बऱ्याच ठिकाणी ते काम करतात. तर त्या भागातल्या सोसायटीच्या वॉचमनला जाऊन सुरुवातीला भेटायचे आणि त्या वॉचमनला विचारायचे की मला या सोसायटीतल्या लोकांशी बोलायचे. सुरुवातीला त्यांना लोकांनी विरोध केला. आज कुसुदेनं म्हणजे काय, आता बरं ते लेखक म्हणजे तो काय अमिताभ बच्चन नसतो, त्याला कोण ओळखणार बिचारायला, त्याचं काम माहीत असतं. पण हळूहळू त्यांनी सोसायटीतल्या लोकांशी, सेक्रेटरींशी बोलायला सुरुवात केली आणि सोसायटीत शिरायची परवानगी मिळवली, घराघरात जायची परवानगी. आता तुम्ही म्हणाल काय मार्केटिंग करतो, काय बँकेवाला आहे का काय, पण हे काय करायचे, घरात जायचे, घरच्यांना विनंती करायचे आणि घरात पूर्ण त्या फ्लॅटची तपासणी करायची. बाथरूम मध्ये शिरायचे, गेल्या गेल्या बेसिन मध्ये जायचे आणि काय करायचे, तो नळ लिकेज आहे का नाही ते बघायचे. बाथरूम मधला, बेसिन मधला, टॉयलेट मधला सगळं. असं सुरुवातीला त्यांनी खूप काम केलं, प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या टॅप चेक करणे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, या माणसांनी शनिवार रविवार फक्त एकट्याने सुरुवात केलेलं हे काम, ह्या कामाने करोडो लिटर पाणी आजपर्यंत वाचवण्यात यश मिळवले. करोडो लिटर.
कारण ऑलमोस्ट प्रत्येक घरात लिकेज असतं. करू, उद्या करू, परवा करू, पण आपण सगळे बिझी ना, आपण सगळे अंबानी, त्याच्यामुळे आपल्याला वेळच मिळत नाही. त्याच्यामुळे ते लिकेज प्रत्येकाच्या घरात नळ तसाच असतो. ह्या माणसाला ते सुचलं, ह्या माणसाने ते सुचलं म्हणून काही कथा लिहित बसला नाही, त्यांनी ते प्रत्यक्षात काम केलं आणि ते काम इतकं मोठं झालं की अमिताभ बच्चन पासून त्या माणसाचे सगळे चाहते आहेत. तर ही जी गोष्ट आहे, आपल्याकडे अडचण काय होते की काहीतरी काम करायचं म्हणलं की माझी खूप इच्छा आहे समाजसेवा करायची, पण मी एकटा काय करू. मग तुला काय गरबा खेळायचा आहे, समाजसेवा म्हणजे असतं काय. मला वाटलं की मी एखादं प्लास्टिकची पिशवी उचलली रस्त्यातली तर समाजसेवा झाली ना. त्याचं होर्डिंग कशाला लागलं. आपण कशाचं झालं की फोटो काढायचे आपल्याला सवय, म्हणजे 2 रुपये देतो, सेल्फी काढतो मदत करताना. ही काय पद्धत आहे. म्हणजे आपण एकट्याने करण्यासारखी जगात खूप काम आहेत. म्हणून मी नेहमी म्हणतो की ही गोष्ट छोटी डोंगरा एवढी कशी होईल, तर मी स्वतःपासून सुरुवात केली. मी स्वतःपासून सुरुवात केली. ती म्हणजे माझं वय किती आहे, तर मी माझ्या वया एवढी झाडं लावली, तर मी या पृथ्वीवर ओझं नाही आहे ना. मी 70 वर्ष असेल, 60 वर्ष असेल, 50 असेल, 40, मी तेवढी जरी झाडं या पूर्ण आयुष्यात लावली ना, तरी खूप मोठं काम केल्याचं समाधान मिळेल, खूप मोठं. काही गरज नाही पैसे वाटा, दान करा. माझं स्पष्ट म्हणणं एक आहे की तुम्ही माणसाला पायावर उभं करू शकत नाही. तर मी मोठमोठे श्रीमंत लोक माहिती आहेत आपल्याला, त्यांची पोरं वायाच गेलेली आहेत. ते का नाही पायावर उभे करू शकले, कारण पैसा पायावर उभं करू शकत नाही. त्यामुळे मी कोणाला आर्थिक मदत करू शकतो का नाही ही गोष्टच विसरून जा. आपण माणसांना पायावर उभं करू शकत नाही. दुसरी गोष्ट, आपण माणसं आहोत. आपण सावली देऊ शकतो का. आपल्या सावलीला कोणी उभं राहू शकतं का. बरीच माणसं तर अशी असतात ज्यांच्या सावलीला कुणीच उभं राहत. पण तरी पण जी काही छोटी मोठी सावली पडते त्याच्यात कोणाला काही आनंद मिळेल का. नाही. मग सावली कोणाची आहे, झाडाची. मग मी जी सावली निर्माण करू शकतो, मी 10 लेकर जन्माला घातले तरी त्याचा मांडव होणार नाही, त्याची सावली होणार नाही. मी 10 झाडं लावली तर निश्चितच रोज 100 लोक त्याच्या सावलीला बसू शकतात. आणि ही गोष्ट मला सगळ्यात जास्त महत्वाची वाटते. मला काय वाटतं हा मुद्दा नाही, तुम्हाला काय वाटतं हा मुद्दा नाही, आपल्याला काय वाटतं हा मुद्दा नाही, पुढच्या पिढीची गरज काय, तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे असं नको व्हायला की आपल्या पुढच्या पिढ्यांनी मागच्या पिढीने आम्हाला काय दिलं, तर जर झाडं बिडं नष्ट झाली, हे पुस्तकं बिस्तकं आपण ग्रंथालय नाही बनवली तर काय उरणार आहे. सिमेंटचं जंगल. मग पुढच्या पिढीत कदाचित 50 वर्षांनी चुकून झालीच व्याख्यानमाला किंवा ऑनलाईन काही बोलायची वेळ आली तर आपली पोरं काय बोलणार, आमच्या मागच्या पिढीने आम्हाला डायबिटीस, BP, पाईल्स असे खूप गोष्टी दिल्या. कारण दुसरं काय दिलं मग, राहणीमान, जीवनशैली, याच्यामुळे काय मिळणार आहे. तर ही गोष्ट आपल्याला आत्ताच केली पाहिजे. साधी गोष्ट, एक माणूस म्हणून एक आसाममध्ये उभा राहतो माणूस, झाडं लावायला लागतो, त्याला दिसतं की झाडं नाही आहेत, आपण बालपणी होती तशी झाडं नाही आहेत, आणि झाडं लावता लावता एकटा माणूस झाडं लावता 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 मोठं जंगल उभं करतो आपल्या देशात, आसाममध्ये. आणि ते जंगल म्हणजे किती मोठं जंगल आहे. आज तिथं वाघ, हरिण, हत्ती असे सगळे प्राणी आहेत. हे सगळं एका माणसाने केलंय, हे सगळं आपल्या देशात केलंय. एक माणूस एवढं मोठं काम करू शकतो. मला वाटतं ही डोंगरा एवढी काय, हिमालय एवढी गोष्ट आहे. त्या कर्नाटकमध्ये एका जंगलाच्या परिसरात शाळा होती, सरकारी शाळा. तिथे जायला अचानक आपल्याकडे जसं बिबट्या हे हल्ले होतात तसे काही हल्ले झाले आणि ते जंगलातून जाणारी जी वाट होती ती शाळेकडे जाणारी ती बंदच, म्हणजे तिथं जाणंच बंद झालं. तर तो शिवराम शिक्षक जो होता त्याला प्रश्न पडला की आता शाळा बंद झाली तर अवघड होईल. मग त्याने काय केलं, म्हणजे मुलांना पण पाठवत नव्हते शाळेत लोक, ते जंगलातून कोण पाठवणार पालक, आणि त्याला शाळा बंद होणं खूप मनाला लागलं. ते माझी विद्यार्थ्यांशी बोलला, फोन केले, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सांगितलं की अरे मला ना बस घ्यायची. तर माझे विद्यार्थी म्हणजे जरा गडबडले ना, म्हणजे मास्तर आता आपण असेपर्यंत प्रामाणिक होता, आता काय लॉटरी बिटरी खेळतोय का काय, बस घ्यायची. तर
कशी काय घ्यायची सर? तर ती म्हणे मला कर्ज काढून बस घ्यायची. कशासाठी घ्यायची? तो म्हणला माझी मुलं शाळेतली ह्या जंगलातून पायी येऊ जाऊ शकत नाहीत, पालकांना विश्वासच नाही, त्यांना भीती वाटते, तर मला ती बसमध्ये आणायचं आणि नाही सोडायचं. तर मुलांनाही अशक्य वाटलं, पण बाकीची पण खूप माझे विद्यार्थी जमा झाले. त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या बसचं कर्ज आणि ती सगळी मदत करून ती बस त्या शिक्षकाने घेतली. बस घेतल्यावर प्रश्न सुटलेला नव्हता. बस घेतल्यानंतर ती ड्रायव्हर कोणी ठेवायचा? आता लोनच एवढं झालं होतं की आता त्या बसला ड्रायव्हर ठेवायचं, कोणाकडे पैसे आहेत, आता पुन्हा ते कोणाकडे मागणार? हा शिक्षक ती बस चालवायला शिकला आणि रोज सकाळी पहिल्यांदा मुलांना घ्यायला जायचं आणि त्याच्यानंतर शाळेत नेऊन पुन्हा सोडायला पण तो शिक्षक जायचा. अशा पद्धतीने त्याने ती शाळा चालू ठेवली. मला असं वाटतं की याच्यापेक्षा काय मोठं काम असू शकतं? म्हणजे लोक म्हणतात ना की वैतागून आपण म्हणतो ना की कसं काय चालत असेल हा देश, काय माहिती. तर बऱ्याच नेत्यांचा अधिकाऱ्यांचा कारभार बघितल्यावर हा देश कसा चालत असेल आपल्याला प्रश्नच पडतो ना. कुणाच्या भरोश्यावर चाललेला असेल? पण हा देश अशा शिक्षकांच्या भरोश्यावर चाललेला असतो, अशा प्रामाणिक शिक्षकांच्या भरोश्यावर चाललेला असतो. म्हणजे आपण हैराण होऊन जातो की अशी प्रामाणिक माणसं अजून जगात आहेत. ही मला खरी गोष्ट छोटी डोंगरा एवढी वाटते. म्हणजे आपल्याकडे खूप वेळा गावाच्या गाव उद्ध्वस्त होण्याची वेळ येते, अतिक्रमण किंवा बऱ्याच गोष्टींमुळे होतं. तैवानच्या एका शहरात, म्हणजे तैवानमध्ये एका गावात, एक जुनं गाव, मोडकळीस आलेली घरं, सगळं ते गाव सगळं उद्ध्वस्त करून तिथे नवीन डेव्हलपमेंटचा प्लॅन त्या सरकारचा होता. आणि प्रत्येक गावात कोणी इमोशनल होईल, कारण अख्खं गाव उद्ध्वस्त होणार असेल तर कोणालाही वाईट वाटेल. त्या गावातली माणसं खूप उदास झाली, खूप लोकांनी काही दिवस मोर्चे काढले, आंदोलन केलं, पण त्याचं काही होणार नव्हतं. सरकारने ठरवलं म्हणजे ठरवलंय. त्यातला एक माणूस होता जो आंदोलनातही कधी यायचा नाही, मोर्चातही कधी यायचा नाही. लोकांना वाटायचं की काय मूर्ख माणूस आहे हा, काय ह्याला काय पडली का नाही गावाची, ह्याला काय वाटतं की नाही आपल्या गावाविषयी. पण तो माणूस, त्याने काहीच केलं नाही. तो अचानक रोज सकाळी उठायचा, घराबाहेर एक डबा घेऊन घराबाहेर पडायचा. कुठं जातो घरच्यांना कळायचं नाही. घरच्यांना वाटलं याला वेड लागले, दिवस दिवस घराच्या बाहेर असतो. तो माणूस काय करत होता, तो एक रंगाचा डबा घ्यायचा, ब्रश घ्यायचा आणि घराबाहेर पडायचा आणि तो भिंतीवर रंगवायचा चित्र. भिंतीवर काही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चित्र आणि अख्ख्या भिंती रंगवायला लागला. आणि ते इतकं पॅशन, इतकं वेड की त्यांनी सगळ्या गावातल्या भिंती रंगवायला सुरुवात केली. बरं, आता एरवी आपल्या घराला कोणी रंग लावायला लागला तर आपण शिव्या दिल्या असत्या त्याला, पण आता काय ते घरं मोडणारच आहेत. हे पागल आहे, करताय रंग तर लावू द्या रंग, हे उरणारच नाही ना. लोकांनी लावू दिला रंग. मनमौजी गाडी कलंदर, ज्याने आयुष्यात चित्र काढलेलं नव्हतं, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याने आयुष्यात चित्र काढलेलं नव्हतं तो माणूस ते सगळं रंगवायला लागला, सगळं गाव रंगवलं. त्यानंतर ही हळू बातमी झाली की अरे असं कोणतरी करते, अशी काहीतरी भिंत, अशी काही. आणि त्या रंगीबेरंगी भिंती बघायला आसपासची लोक यायला लागली. अरे इकडं चित्र आहे, तिकडं रंग आहे, तिकडं. ते होता होता जगभरातून लोक यायला लागले. त्या छोट्याशा देशातल्या छोट्याशा गावात जे सरकार उद्ध्वस्त करणार आहे त्या गावात जगभरातून लोक यायला लागले. करोडो रुपयांचं टुरिझम, करोडो रुपयांचं माणसं भेट द्यायला लागली त्या गावात. काय सरकार तोडते ते? एका घराला, एका दगडाला सुद्धा सरकारने हात लावलेला नाही. आज ते सगळ्यात मोठं टुरिस्ट सेंटर. ह्याच्यापेक्षा आणखी काय प्रेरणा असते? ह्याच्यापेक्षा एक माणूस आणखी काय करू शकतो? आपण म्हणतो मी एकटा काय करणार. एक माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो. भाषण करू नयेत त्याने, फक्त बोलू नये. म्हणजे कुठल्याही माणसाने, तुम्ही कुठलाही संदर्भ कुठेही जुळवू नका, मला गोत्यात आणू नका. मी आपला साधा सरळ माणूस बोलतोय तुमच्याशी, तर तुम्ही माझ्या मुद्द्यावर फक्त आपण एक विकास, आपण माणूस म्हणून बोलूया. आणि माणूस म्हणून बोलताना माझ्यासारख्या माणसांनी इथे बोलणं किंवा तुमच्यासारख्या माणसांनी ऐकणं, याचा एक शेवट काय असतो?
याचा एक शेवट हा असतो की पुन्हा उद्या माझं पटलं असेल किंवा कुणाचंही पटलं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा ते विषय जगासमोर आणले पाहिजे, चांगल्या गोष्टी जगासमोर आणल्या पाहिजे. आपण बोलणं बंद नाही झालं पाहिजे. आता मध्ये आमचं येताना इथे एक संयोजन समितीतले होते का कोण होते मला माहित नाही, पण ते मला म्हणले की अहो तुम्ही किती साधे राहता. असा राग आला ना मला. साधे राहता म्हणजे काय, किती साधे आहात वा काय. आता तुमच्या वाशीत म्हणून नंतर कधी भेटला माणूस तू बघतो त्याला मी. साधे आहात म्हणजे अरे 120 रुपयाचं पेट्रोल टाकतो गाडी तर मी साधा वाटतो तुम्हाला. म्हणजे काही श्रीमंतीची दाद द्या कधीतरी. पण त्या मुद्द्यावर बोलायचंच नाही आपल्याला, आपलं ठरलंय. तर आपण आता माणसावर बोलू की माणूस म्हणून आपल्याला काय मिळू शकतं, माणूस म्हणून आपण एकटा माणूस काय करू शकतो. तर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय वाटते की माणूस म्हणून आपण कुठल्याही पक्षापासून राजकारणापासून लांब राहायला पाहिजे, खूप लांब, खूप अंतर ठेवून. कशासाठी, तरच आपल्याला ह्याच्यातलं कोण बरं कोण वाईट कळतं. आपण त्याचा भाग झाल्यावर नाही कळत. मला खूप वाईट वाटतं जेव्हा लोक बाबासाहेबांचं नाव घेतात, शिवाजी महाराजांचं नाव घेतात, महात्मा फुलेंचं नाव घेतात आणि फिरतात मटका चालवणारे नगरसेवकाच्या माग. ज्याचे 100 अतिक्रमण आहेत त्याच्या मागे बाईक घेऊन फिरतोय तरुण, 50 बाईक. जय कुणाची जय, तर त्या नेत्याची जय. अरे काय म्हणजे हा खरोखर तर पोलीस स्टेशन कोठडीत पाहिजे होता, मग तुम्ही त्याच्या मागे फिरताय. मग तुम्ही दोनपैकी एक गोष्ट बंद करा. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, बाबासाहेबांचं नाव घेऊ नका. नाही तुम्ही त्याचं नाव घ्या, तिकडच काळा करा तो. कारण ह्या दोन गोष्टीत खूप मोठा फरक आहे. ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. मला ह्या नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची सगळ्यात जास्त चिंता वाटते. तो नेता खूप मोठा आहे, तो अजून मोठा हो, त्याचं यश त्याला लखलाभ आहे, पण तू तुझा का वेळ वाया घालवतोयस, तू का त्याच्या मागे फिरतोयस. कारण ही तरुण पिढी देश घडवणारी असते. ही एकदा नेत्याच्या मागे फिरायला लागली की मग आवाज कोण उठवणार. म्हणजे ही कसं असतं का, नेते आणि कार्यकर्ते म्हणजे ही मदाऱ्याचा खेळ असतो. तो मदारी कसा माकडाला आपला हा जमोर आहे की हे कार्यकर्ते तसे नाचत असतात. म्हणजे हे कार्यकर्ते नसतात. कार्यकर्ते ही जुनी गोष्ट होती. म्हणजे राष्ट्रसेवा दल, जुनी काँग्रेस, जुने हे संघाचे लोक, जुने हे सगळे कार्यकर्ते होते. अनेक विचारधारा होती. छात्र भारतीचे लोक, शेतकरी कामगार पक्षाचे काहीतरी विचारधारा आणि आयुष्यभर त्याच विचाराशी एकनिष्ठ लोक. मग ते कुठल्याही विचारांचे असले तरी कुणाला वाईट वाटायचं नाही, कारण तो विचार महत्वाचा होता. आज तसं नाही राहिलं. आता कार्यकर्ते कमी झालेत, आता चमचे झाले सगळे. आता माणसं चमचे असतात आणि ही माणसं त्या जमोरेसारखी अवस्था असते. मग नेता म्हणला हे बस गाडीत बसला, नेता म्हणला लटक गाडीला तर लटकला, नेता म्हणला पायी येता आला, नेता म्हणला रक्तदान करतो करतो. काय म्हणतो मी वर्षातून 10 वेळा रक्तदान कर. अरे गाढवा मरशील. चांगल्या कामासाठी करणार, नेत्याचा वाढदिवस म्हणून. बरं ह्याला 10 नेते, मला जाशील एखाद दिवशी. म्हणजे नेत्याच्या वाढदिवसासाठी रक्तदान करणं ही काय पद्धत आहे. मला वाटलं एखाद्याला गरज आहे, माझी इच्छा आहे म्हणून मी रक्तदान करेन. ही यांचं बरं कोणत्या नेत्याने रक्तदान केलं तुमच्या वाढदिवसासाठी. मग बरं ते पण महत्वाचं नाहीये. महत्वाची सगळ्यात गोष्ट काय आहे की हा मदाराचा खेळ तुम्ही पाहिलेला आहे सगळ्यांनी. तू माकडाला कसा नाचवतो वगैरे हे सगळं पाहिलं. इकडं उडी मार, तिकडं उडी मार, ह्याच्यातून उडी मार, त्याच्यातून उडी मार, हे सगळं होतं चमच्यांच्या बाबतीत. पण चमचे कार्यकर्ते हे सगळे विसरतात. एक गोष्ट खूप महत्वाची विसरतात. ते साहेब चांगले, साहेब भारी, साहेब असे हे करताना एक गोष्ट विसरतात की तो मदाऱ्याचा खेळ संपला ना की तो मदारी त्या माकडाला खांद्यावर घेतो. कार्यकर्त्याला कधी साहेबांनी घेतलंय खांद्यावर. कुठल्या चमच्याला साहेब डोक्यावर बसवतो, मग तो माकड तुमच्यापेक्षा बरा आहे. त्या माकडाला जास्त प्रतिष्ठा, त्या माकडाला जास्त प्रेम मिळतं, त्या माकडाला जास्त काळजीने लोक खाऊ घालतात. तुम्हाला कधी कोणत्या धाब्यावर घेऊ तो विचारतो नेता नाही विचारत. फक्त प्रचाराच्या काळात चिकन तंदुरी लेग पीस मिळतो हे कार्यकर्त्यांना अजून का कळत नाही मला कळत.
फक्त प्रचाराच्या काळात मिळतो. नाही तर तू शिळे भाकरी खा, नाही तर चुरमुरे खा, तुला कोणी विचारत नसतो. पण ही गोष्ट आपण दुर्लक्षित करतो. आता ह्यांचं नेत्यांची परीक्षा कशी असते, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्याची. नॉर्मली नेत्यांचं कसं असतं, प्रचार बिचार संपला, प्रचारापर्यंत खूप लाड असतात, बायकोपेक्षा जास्त लाड कार्यकर्त्याचे. प्रचार संपला, तू तेरा मैं मेरा. त्याच्यात काय होतं की आता प्रचार संपला, निवडणुकीचा निकाल लागायचा, तर ते 2 दिवसात पण तरी पण कार्यकर्त्यांची बडदास्त असते. त्या 2 दिवसात काय होतं की साहेब म्हणतात, चला आता प्रचार संपलाय, तुम्हाला सगळ्यांना पार्टी देतो. हे 10-15 कार्यकर्ते साहेबांच्या फार्म हाऊसवर, मग साहेबांच्या फार्म हाऊसवर तळबिळं असतं, मग त्या तळात जेवण बिवण झालंय, मटण बिटन, आणि मग ते तळ्यापाशी सगळे गप्पा मारत बसलेत. मग साहेब म्हणतात की आता मी तुमची परीक्षा घेणार आहे. आता कसं असतं की त्यांची तर 5 वर्षात एकदाच परीक्षा असते, आपली रोजच असते. मग ते साहेब म्हणतात, ते पाण्यात दगड टाकतात आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विचारतात, मला सांगा दगड पाण्यात का बुडाला. आता हे सगळे चमचे कधी होतं, माणूस शिकला नाही, शिक्षण अर्धवट सोडलं, बोंबलं घेणला, तर तो चमचा होतो. दुसरं काय करणार. तर बरं, मी असे चमचे बघितले, असे खूप बघितलेले आहेत की ते काय सांगतात, आमचे साहेब इतका मी जवळचा आहे, मी डावा हात आहे. मला कशासाठी असतो तो, काय अभिमान आहे तुला, डावा हात होण्यात काय अभिमान आहे, कशाला असतो तो. दुसरा एक म्हणतो, आमचे साहेब म्हणजे तुला माहित नाही, मी चोळून दिल्याशिवाय तंबाखूच खात नाही. कशाला जन्माला घातला असेल बरं, काय वाटत असेल त्याच्या आई वडिलांना, आपण तंबाखू चोळायला लेकरू जन्माला घातले. पण आता असतो अभिमान कोणाला, काय ते ठीक आहे. पण प्रत्येक नेता विचारतो, दगड टाकलं बुडाला का. आता ते कुणाला विज्ञान तरी कुणीतरी म्हणते ते वस्तुमान घनतान असं काहीतरी सांगत बसतात कुणी, पण कुणाला का ते उत्तर काही पटत नाही साहेबांना. साहेबांचं उत्तर स्वतःच असतं ना. तर एक अजून खास चमचा असतो साहेबांचा, तो म्हणतो, तुम्ही थांबा साहेब, मी उत्तर देतो. हे सगळे पुस्तकं वाचून शिकलेत, मी तुमच्या बरोबर राहून शिकलोय, सहवासात राहून शिकलोय, मी उत्तर देणार, दगड पाण्यात का बुडाला. साहेब म्हणतात, साहेब ज्या क्षणी दगडाने तुमचा हात सोडला, दगड पाण्यात बुडाला. काय बोलणार, काय होणार देशाचं, काही हे चमचा. म्हणजे मी या लोकांना नेहमी सांगत असतो की चमच्याचं काम काय असतं, ताटातला गुलाबजाम खाणाऱ्याच्या ओठापर्यंत न्यायचा. चमच्याला खायला मिळतो का. मग चमच्याच्या नशिबात काय असतं, खाणार साहेब, चमचा काय होणार, खरकटा होणार, फक्त खरकटा होणार. नाव येऊ शकतं त्याच्यावर, पण पोटाला काही नाही मिळणार त्याला, तो फक्त खरकटा होणार असतो. आणि मला सांगा, आयुष्यात असं कुणाचा चमचा होण्यात काय मजा आहे. ह्या पक्षाचा असो, त्या पक्षाचा असो, डाव्याचा असो, उजव्यांचा असो, सगळ्यांचा एक जात कुणाचाही चमचा होण्यात काय मजा आहे. म्हणजे मला सांगा, आपल्याकडे लग्नात वस्तू ह्याला साखरपुड्यात कशाला भांडे भेट द्यायचे, अजूनही कधी म्हणजे देत असतील. आता जरा ते प्रथा बदलल्यात, आता प्लास्टिकचे देतात, त्याच्यामुळे ती भांड्यावर नाव टाकायची पद्धत फार राहिली. पण पूर्वी जेव्हा लॉंग टर्म नाती असायची, की लॉंग टर्म विश्वास असायचा, आपल्याला यांचं बरंच राहणार आयुष्यभर, तर स्टीलचे भांडे द्यायचे. तर ते स्टीलचे भांडे देताना त्याच्यावर नाव टाकून द्यायचे, आणि ते नाव टाकलेलं लोकांना आवडायचं, म्हणजे कायम राहणार आहे ना. तर ते मला सांगा, तुम्ही कधी डब्यावर नाव असतं, परातीवर नाव असतं, ताटावर नाव असतं, ग्लासवर नाव असतं, वाटीवर नाव असतं, चमच्यावर कधी नाव पाहिले. चमच्यावर कोणी नाव टाकतो, अरे मग इतकी पण लायकी नसेल ते का व्हायचं. कशासाठी व्हायचं, म्हणजे कोणीच तुमचं नाव नाहीच, तुम्हाला कुणाच नाही. मी खूप पूर्वी कथा लिहिली होती, त्याच्यात
एक साहेब असतात आणि ते साहेब अमुक एका पक्षात असतात, नावाच्या पक्षात असतात. साहेब म्हणजे जोश, साहेब म्हणजे राडा, साहेब म्हणजे धुमाकूळ, जिकडं जाईल तिकडं दम देऊन हे अमुक तमुक तमुक, साहेबाच्या मागं 100 नेहमीच रिकामटेकडे. आणि साहेबांचा एक खास कार्यक्रम, साहेबांनी एकदम पोरांना गोव्यात नेलं, निष्ठा, सगळे गोव्यात पिऊन बिऊन टाईट, सगळे मजा मस्ती. आता ते त्यांना दिसलं ते गोव्यातले पहिले गोंदवायचं बिंदवायचं ना, टॅटू बिटू, ते साहेबांनी कुठलं तरी बायकोच्या नावाने काढला. ती पोरांना असं वाटलं तर आपलं काय, साहेबाचं तर बायको ठीक आहे, साहेब नेत्याचं म्हणजे सगळं होईल, आपण काय. पोरांनी साहेबाचं नाव काढलं, पक्षाचं नाव काढलं, झेंडा काढला, आला, उतरली. सकाळी साहेब फ्लाईटने आले ना, हे बोंबलत बसने आले, यांना उशीर लागला, 2 दिवस लागले यायला, रोड पण भारी. आणि 2 दिवसांनी आलं, साहेब वेगळ्याच पक्षात गेले. गोंधून ठेवलं, छातीवर गोंधून ठेवलं, झेंडा, त्याच काय करायचं. अरे तोंड नाही, छाती सुद्धा दाखवायची लागत, कुणाच्या समोर शर्ट नाही काढू शकत आयुष्यात, काय करेल ते बिचारे. आणि साहेब तर छाती ठोकून, मी ह्या पक्षाची निष्ठा आहे माझी, ते पक्ष नालायक आहे, आणि हे काय करील पण. म्हणजे किती लाजिरवाणी वेळ येते या राजकारणाच्या नादानं, लक्षात येते किती वाईट वेळ येते, तरी आपला मोह सुटत नाही. म्हणजे 4 पैसे माणसाला जास्त आले की त्याच्या मनात येतच, यंदा विधानसभा बघतोच ट्राय करून. अरे ते नाही बरं, ते आपल्याकडे आपण ते काम ठेवलंय का, आपण ती निष्ठा ठेवली आहे का, आपण त्या गोष्टी ठेवल्यात का. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे आपला, की खरोखर या पूर्ण व्यवस्थेत आपल्याला आपल्या देशाचा विचार करायचा असेल तर आपल्याला आधी आपला स्वतःचा विचार करावा. आणि आपला स्वतःचा विचार करणं म्हणजे काय, तर मी खरोखर महागाई, पेट्रोल, प्रदूषण, पर्यावरण या गोष्टींवर बोललं पाहिजे, या गोष्टींवर आवाज उठवला पाहिजे. सरकार कोणते हा मुद्दा नाही, तुम्ही ठाकरेंबद्दल बोला, मोदींबद्दल बोला, ममता बॅनर्जीबद्दल बोला, पण बोला. जर तुम्ही शांत राहिलात तर ती तुमची चूक आहे, ती सरकारची चूक नाही. जर आपल्याला सगळंच महागाई गोडच वाटायला लागली, रस्त्यातले खड्डे पण गोडच वाटायला लागले, तर आपण मूर्ख आहोत. म्हणजे आता काही लोक कसं की किती होऊ द्या पेट्रोल, येणार तर 2024. कशासाठी, पुन्हा त्या सभा, पुन्हा तेच चित्र. हा पक्ष म्हणणार आम्ही गरिबी हटवणार, तो पक्ष म्हणणार आम्ही खड्डे हटवणार, तो पक्ष म्हणणार आम्ही 7/12 माफ करणार. हे किती वर्षात आपण ऐकतोय, कधीतरी घडलं, घडायला पाहिजे, टप्प्याटप्प्यात नाही. हा देश अख्खा बदलला पाहिजे, आणि ते बदलण्यासाठी आपण सगळे माणूस म्हणून एकत्र आलो पाहिजे. आपण पक्ष म्हणून एकत्र येतो. पक्ष म्हणून का, तुमचा आमचा पक्ष कसा असला पाहिजे, सामान्य माणसाचा कुठलाच पक्ष नसला पाहिजे. सामान्य माणसाचा पक्ष फक्त माणुसकी असला पाहिजे. सामान्य माणसाला कुठलाच झेंडा नसला पाहिजे. सामान्य माणसाला फक्त तिरंगा असला पाहिजे. सामान्य माणूस त्याच्यात नाही का. बरं, तुम्ही राजकारणात असाल, तुमची कुठली विचारधारा असेल, तुम्ही कुठल्या पक्षात असाल, तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की तुमचा झेंडा कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याचा दांडा विकासाचा पाहिजे, आणि तो दांडा चालवता पण आला पाहिजे. आपण असं नुसते गरिबासारखे सहन करत राहिलो तर मग काहीही घडणार नाही. ह्या फोनमध्ये, या सोशल मीडियामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप मागे पडत चाललोय. आपण एकमेकांचे शत्रू बनत चाललोय. म्हणजे सोशल मीडियावर आपल्याकडे एक तर तरुण पिढीचं, मला सगळ्यात वाईट गोष्ट काय वाटते की सोशल मीडिया मधून माणसं करोडो कमवत आहेत, जी जातीपातीच्या बाहेर आहेत. तो अमेझॉन वाला कसली जात, कसलं काय, करोडो रुपये कमवत, आपणच देतोय त्याला. तो असा दृष्टिकोन तरी असला पाहिजे आपला. मी विकणार म्हणजे विकणार, ते आपल्याकडे नाही. आपण भावनिक माणसं.
म्हणजे आपल्याला कशाचंही दुःख वाटतं. कुठून कशा कोण कोणाला कुठल्या वाक्याचं दुखाव होईल, कोण कसं माझा तुम्ही ह्या पक्षावर का नाही बोलले, मग तुम्ही त्यांच्यावर का नाही बोलले, हे मला बरेचदा असं लोक म्हणतात. आता जे सरकार असेल त्यावरच आपण बोलतो, पण असं तुम्ही त्या त्यावेळेची विधानं हा मुद्दा नाही ना. माणूस म्हणून विचार करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपली तरुण पिढी आज काय करते, आपली तरुण पिढी, आपण मोबाईल कोणी दिलाय, आपण दिलाय, त्यामुळे आपण जबाबदार आहोत. त्या मोबाईलमध्ये तुम्ही बघा, आपण भाषेचा जरी विचार केला, साधा मराठी भाषेचा, लिहिता येत नाही, बोलता येत नाही. 3 भाषा बोलतात, हिंदी, मराठी, इंग्लिश मुलं. बरं त्याच्यातही वाईट नाही. तुम्ही आता जे शिकवणार, मला एक सांगा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळं शॉर्ट फॉर्म मध्ये चाललंय. मला THANX थँक्स असं KS असं थँक्स लिहिलेला माणूस दाखवा, PLEASE असं लिहिलेला माणूस दाखवा. तो PLS करतो, तो THN. बरं माणूस गेला तर RIP. बरं अशा थाटात टाकतात RIP, म्हणजे गेलेल्याने एखाद्याने उठून मुस्काड फोडावा. अरे RIP काय, नीट तर लिही. तुला खरंच वाटत असेल वाईट तर काहीतरी रेस्ट इन पीस लिही, श्रद्धांजली लिही, काहीतरी लिही. जर तुला आदर असेल तर RIP. हा जो शॉर्ट फॉर्म आहे ना, तुम्ही इंग्रजी वापरा, मराठी वापरा, उर्दू वापरा, कुठली भाषा वापरा, त्याचा प्रॉब्लेम नाही. हा जो शॉर्ट फॉर्मची सवय लागली आपल्याला, आणि ही मग पिढी प्रेम सुद्धा असं मन लावून भरभरून करू शकत नाही. मग ते आय लव्ह यू पण पूर्ण, मध्ये ILU होतं. ते ILU मध्ये काय मजा, काय प्रेम केल्यासारखं तरी वाटत असेल का? ILU म्हणजे ही का करत चाललोय आपण? बरं आपण इतके कोणते बिझी आहोत की आपण असे शॉर्ट फॉर्म वापरायचे? बरं ते शॉर्ट फॉर्म तर शॉर्ट फॉर्म, ती पुन्हा नवीन पिढी, ही सगळी माणसं सगळी आता सवय झालेली इमोजी पाठवायच्या. म्हणजे नुसता जोक पाठवला तर बऱ्याच लोकांना कळत नाही बरं का तो जोक आहे, त्याला ते स्माइली पाठवावं लागतं. मध्ये हा जोक आहे. इतकं बधीर करून टाकलं आपण लोकांना ते इमोजीच्या जग. बरं ते पोरं पोरी एकमेकांना ते काय लव बदाम हे गाल लाल झाले, ते कसलं काय ते चेंडू पिवळे येतात, ते काय आहे? मी प्रामाणिकपणे सांगतो की ते नाही, अवघड आहे. या आपण भावना व्यक्त करणं थांबवत चाललोय ना, आपण बोलणं थांबवत चाललोय या गोष्टीमुळे. घरातल्या घरात एकमेकांना स्माइली पाठवायला लागलो, ही काय पद्धत आहे? हॉलमधून बेडरूम मध्ये किस पाठवलं तर काय मग अर्थ आहे ते नवरा बायकोला? कशासाठी ते नातं आहे? मग हे सगळं करणार काय होतं आपण ह्या सगळ्यांचं पुढे? म्हणजे एक काळ होता जेव्हा प्रियकर प्रेयसीला असं पानभर 2-2 पान चिठ्ठ्या लिहायचा, पत्र लिहायचा, आणि त्यात एक काहीतरी मनातून वाटलं. मी पत्रांच्या बाबतीत नेहमी सांगतो की पत्र तुम्ही लिहिता केव्हा? पत्र लिहिण्याचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण त्यातलं बऱ्याच लोकांना ते लिहिलेली आहे. मला मनातून वाटलं की ह्या माणसाला पत्र पाठवायचं, तेव्हा मी लिहितो. तो काही फॉरवर्डेड मेल नसतो, फॉरवर्डेड व्हॉट्सॲप नसतो. ते व्हॉट्सॲपवर जसं 100 लोकांना एकदाच, तसं नसतं. पत्र एकदाच एकाच माणसाला वाटलं तेव्हाच, आणि खूप मन लावून. पत्रात समोरच्या माणसाला बरं वाटावून जास्तीत जास्त चांगलं हस्ताक्षर, मायना, रकाना. पत्रात बायका टिकल्या पाठवायच्या, सैन्यात नवरा आहे किंवा ह्या अशा छोटे मोरपीस पाठवून, छोट्या छोट्या गोष्टी अशा पत्रातून एकमेकांना पाठवल्या जायच्या. हे पत्र म्हणजे आपल्या जगाचा इतिहास आहे. खूप गोष्टी आपल्याला पत्रांमधून कळलेल्या आहेत. आपल्याला शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, म्हणजे जगात प्रशासन कसं असावं हे आपल्याकडं लोक इकडे जाऊन MBA कर, तिकडे जाऊन शिकतोय, तिकडे जाऊन शिकतोय. फक्त मन लावून आज्ञापत्र वाच, ह्याला म्हणतात प्रशासन, ह्याला म्हणतात ऍडमिनिस्ट्रेशन. ही गोष्ट आपल्याकडे आहे ना. आपण गांधीजींकडून काय घेत नाही? गांधीजींचा आपण फक्त द्वेष करत जातो, म्हणजे काय वाटेल ते बोलायचं. पण गांधीजींकडून घेण्यासारख्या किती गोष्टी. एक साधी गोष्ट सांगतो की गांधीजींना एका इंग्रज अधिकाऱ्याने पत्र लिहिलं, 2 पानी पत्रचे शिव्या, त्याच्यात नावं ठेवणे, हे ते, तुम्ही असं चुकताय, तुम्ही स्वातंत्र्याचं हे ते नसत. ते 2 पानी पत्र गांधीजींच्या सचिवाने वाचलं. गांधीजी ऐकत होते, आणि ते गांधीजी म्हटले द्या इकडे. ते 2 पानं दिली, त्याला टाचणी टोचलेली होती. गांधीजींनी ती टाचणी काढली, ते 2 कागद सचिवाला देऊन टाकले.
तो हे म्हणलं ह्याला काय उत्तर लिहू, ह्याला तो खरबरीत उत्तर लिहिलं पाहिजे, ह्याला शिवाय दिल्या पाहिजे असं. गांधीजी म्हणले नाही, काय उत्तर नका, ते फक्त आपल्याकडेही असं उत्तर नाही. त्यामुळे त्यांनी काय भाषा वापरली आहे. तर गांधीजी म्हणले की काही गोष्टी अशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत आणि मुळात कुठल्याही गोष्टीतून घेण्यासारखं काय याचा विचार करायचा. मी काय घेतलं, टाचणी, कारण तिचा वापर होणार आहे. काय शिकवायचं असो, किती छोट्या उड्या, टाचणी घेतली, फक्त हिचाच वापर होणार आहे. मला ही मोठेपण. आज आपण सगळेच आरोग्याच्या बाबतीत कोरोनानंतर तर फार भरमसाठ जागृत झालो, फार आपल्याला हे. कोरोनाच्या आधी किंवा आता हे जे हा काढा घ्या, हे आयुर्वेद, हे अमुक समुक, सकाळी उठा, जेवणानंतर इतक्या वेळाने पाणी प्या किंवा अमुक करा, हे त्या माणसाने स्वातंत्र्याच्या आधी सांगून ठेवलं. निसर्गोपचार, जेवणानंतर इतक्या वेळाने पाणी, दिवसातून एवढ्याच प्रमाणातच जेवण, दुधापासून, हे सगळे प्रयोग, अंगाला माती लावून बिवून, हे त्याचे विनोद करतात लोक करायचे, हे सगळं गांधीजींनी करून प्रत्यक्षात स्वतःवर प्रयोग करून आपल्याला दाखवले. तर ज्या चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या त्या घेऊ नयेत. प्रत्येक महापुरुषाला आपण ह्या कसोटीवर की त्याचं काय वाईट होतं, त्याचं काय वाईट, राजकारणासाठी करायचंय. 4 मूर्ख माणसं आपल्यात भांडणं लावत असतील तर आपण मनावर घ्यायचं, मतदान करायचं, मोकळं, हो बाबा तू शहाणा. पण आपल्या महापुरुषांना आपणच नाव ठेवणं हे देश म्हणून आपण देशद्रोही आहोत. आपण ते करायचं नाही, कुठल्याच महापुरुषाला नाही, कुठल्याच व्यक्तीला. काय घेण्यासारखं हे फक्त बघत राहणं हे नवीन पिढीचं काम आहे. नवीन पिढीला आपण हे शिकवलं पाहिजे. आपण त्यांना दोष, आपण व्हॉट्सअपवरचं ज्ञान नाही दिलं पाहिजे. आपण त्याला पुस्तकं वाचायला, त्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे की अरे बाबा, गुगलवर ज्ञान नाहीये, व्हॉट्सअपवर ज्ञान नाहीये. गुगलवर तुला गुलाबाचा फोटो बघता येईल, पण गुलाबाचा वास तुला प्रत्यक्षात गेल्याशिवाय, बघितल्याशिवाय नाही. ही गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्वाची आहे. आणि हे ज्ञान त्याला पुस्तकं वाचलं, त्याला गांधी, नेहरू, आंबेडकर, सावरकर, टिळक हे पुस्तकं वाचूनच कळेल. व्हॉट्सअपवर नाही कळणार, हे नेते सांगतात त्याच्यावर नाही कळणार. ह्यांना एवढी अक्कल असती तर आपला देश कुठं असता. आपण त्यांच्याकडून इतिहास शिकायचा. आपण राजकारण्यांकडून इतिहास, आपण राजकारण्यांकडून आपली परंपरा, आपण राजकारण्याकडून आपली संस्कृती, आपण राजकारण्याकडून या शेजाऱ्याशी कसं वागायचं, आपण राजकारण्याकडून कसं खायचं हे शिकायचं आहे. मग शाळा कशा, सगळ्या शाळा महाविद्यालय बंद करून टाकूया. तो त्यांचा प्रश्न नाही, तो आपला प्रश्न आहे, तो आपला एकमेकांचा प्रश्न आहे. कारण दंगली होतात तेव्हा आपण सफर होतो, आपल्याला त्रास होतो, आपण शेजारी असतो, ते त्याला तोंड आपल्याला द्यायचंय. त्यामुळे आपण एकमेकांमध्ये भांडणं, मला सांगा, डावे उजवे माणूस आहे, माणसाचा बॅलन्स कधी असतो? हा डावा हात असेल आणि हा उजवा हात असेल, दोन्ही एकत्र असतील तर, आणि दोन्ही अंतरावर असतील तर. त्यामुळे डावेही असले पाहिजेत, उजवेही असले पाहिजेत, पण त्यांचं अंतर पण असलं पाहिजे, त्यांच्या विचारधारे. रात्री हात मिळवणी करणारे नसले पाहिजेत. जर खरोखर प्रामाणिक विचारधारेचे, कुठल्याही विचाराचे असो, सगळे 100 विचारधारेचे लोक या देशात असतील तरी काहीही अडचण येणार नाही, येऊ शकत नाही. पण तुमचीच छुपी युती असेल आणि तुम्हाला फक्त आमची भांडणंच हवी असतील तर मग खूप अवघड आहे, मग ते अशक्य आहे. बरं, ही कशी टोळ्या असतात, ह्या टोळ्या असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. टोळ्या कशा असतात? एका ठिकाणी एक नवीन मंदिर बांधायचं होतं. आता मी शेवटाकडे येतो. नवीन मंदिर बांधायचं होतं, त्या मंदिरासाठी टेंडर, आजकाल सगळं टेंडर सिस्टीम आहे ना. मग सगळ्यांचं प्रेझेंटेशन, सगळं अमुक तमुक, तर तुम्ही मंदिर बांधणार, तुम्ही मंदिर बांधणार. एका बाबाचं मंदिर बांधायचं किंवा काहीतरी असं होतं. त्या बुवाच्या मंदिरासाठी मग असं हा एक कमिटी आली, त्यांचं प्रेझेंटेशन की आम्ही मंदिर बांधणार, आम्ही हे काय करणार तुम्ही, मंदिरात वेगळे पण काय, मंदिरात तुमचं वेगळे पण काय असेल. तर त्या टोळीने सांगितलं आम्ही काही करणार नाही. तर काही करणार नाही म्हणजे करोडो रुपये लागतात मंदिरासाठी, आम्ही थोडक्यात करून टाकू. म्हणजे देव तर ठेवाल की नाही, नाही ना, ते करू आपण, पण बाकी तामझाम आम्ही काय करणार नाही. एक आडवी रेष मारणार फक्त मंदिरापुढे, आणि देव इथं, देव इथं, एक आडवी रेष. मग त्याचं काय होणार? नाही म्हणला, ती जी रेष त्याच्यापासून देवापर्यंतचं अंतर 500 मीटर असेल. हा, मग त्याचं काय?
म्हणलं आम्ही लोकांना सांगणार की इथं कसलंही खर्च करायचं नाही, काही करायचं नाही, काही करायचं नाही. तुम्हाला जे दान करायचं असेल ते तुम्ही देवाकडे असं टाकायचं. इथून जे देवापर्यंत पोहोचेल ते देवाचं, जे अलीकडे राहील ते मंदिराचं, संस्थेचं. आता सगळंच अलीकडे राहिलं. 500 मीटरवर काय जाणार आहे? चिल्लर गेली तर जाईल, नोटा तर इकडेच राहणार आहेत ना. पण नाही नाही, हे काही बरं नाही वाटत. देवाच्या नावाने असं करू नका. तुम्ही त्यांना लगेच हाकलून देतात. रे तुम्ही असं नका करू. दुसरी टोळकं येतं ते म्हणतात आम्ही मंदिर, ह्याच्या असले वेज बीज मारणं फालतू पण आम्ही करणारच नाही. तुम्ही काय करणार? आम्ही एकदम वेगळेपणाने याचं डिझाईन करतो. कसं डिझाईन करतो? आम्ही फक्त एक गोल बनवतो. मग गोल बनवून मग काय करणार? मग त्या तो जो गोल आहे, म्हणजे ती गोट्या खेळायची गल असते तसं गोल बनवणार. आणि मग जे पैसे टाकतील, जे त्या खड्ड्यात गोलमध्ये पडतील सर्कलमध्ये, ते देवाचे, बाहेरचे सगळे संस्थेचे. तुम्ही तर त्यांच्यापेक्षा टाकू नका. म्हणजे गोल एवढूचं बनवणार, त्याच्यात काय पैसे राहणार? देवाला काहीच उरणार नाही, सगळं तुम्हीच घेणार. तुम्ही पण नको आम्हाला. आलाय लोक, काय लोक आलेत. मग एकदम एकदम भडकतोच एक संस्था. म्हणजे ते आम्ही सगळ्यात प्रामाणिक, आम्ही निष्ठेने हे करणार. आणि देवाच्या कामात हे असलं, इतक्या नालायक लोकांना तुम्ही इथं प्रेझेंटेशन देऊच कसं दिलं? आम्ही बघा म्हणलं सगळ्यात एक गोल आहे नाही, रेष नाही, फालतू आवडंबर काहीच नाही. पहिल्यांदा लोकांना बरं वाटतं काहीतरी चांगले माणसं आले. तुम्ही काय करणार? खरं सांगा. तुम्ही त्रिकोण बिकोण म्हणू नका. तुम्ही नाही, त्रिकोण नाही, आयात नाही, काय नाही, आम्ही काहीच नाही बनवणार. मग तुम्ही करणार काय? आम्ही बनवणार काहीच नाही म्हटलं. आम्ही काय करणार? लोक आले, लोकांना फक्त आवाहन करणार. तुम्ही पैसे डायरेक्ट आभाळात टाकायचे. थेट त्याच्याकडे जातील ते त्याचे, खाली पडतील ते आमचे. काय लेवलला माणसं गेले धंद्याच्या बाबतीत. हे देवाला धंद्यालाच लावलंय. देवाला बिझनेस करून टाकलेला आहे. माझा देव, माझा देव. मला सांगा की खूप वेळा आपण असं होतो, आपण मंदिरात जातो आणि घडतं काय की घाई घाईत या सगळ्यात आपण जातो देवाला समोर. एक तर रांगेतच आपलं अर्ध जातो वेळ. मग देव आला समोर की आपण एकदम डोळे बंद करून घेतो. जिथं डोळे उघडायची गरज असते तिथं आपण डोळे बंद करून घेतो. मग आपल्याला कळतच नाही काय चाललाय खेळ, काय चाललंय आपल्याला कळतच नाही. सगळ्या धर्मांच्या बाबतीत कळतं. आपण तिथं जो आपला लाडका आहे, जो आवडता आहे, जे आपलं श्रद्धास्थान आहे, तिथे तरी डोळे उघडे ठेवले पाहिजे. नाही तर कुठून प्रकाश पडणार? कसं कळणार वस्तुस्थिती? तिथे डोळे उघडे ठेवले तर मला वाटतं जास्त कळेल आपल्याला काय देव असतो, काय धर्म असतो आणि कुठे पोचायचं आपल्याला माणूस म्हणून. कारण देव, मला नाही वाटत की जा मी बघून घेतो असं म्हणणारा असतो. जा तू कर असं म्हणणारा देव असतो. म्हणजे माझा देव तरी तसाच असेल. जर जगात देव आहे तर तो दुःख निर्माण करणारा असतो, कष्ट निर्माण करणारा असतो, तो प्रदूषण निर्माण करणारा असतो? नाही. देव आहे तर तो फक्त माणसं, प्राणी निर्माण करणारा असतो की जा स्वतःच्या बळावर जगा, स्वतःच डोकं वापरा, स्वतःचा मेंदू वापरा. ते सोडून देतो आपण, फक्त डोकं आपटत राहतो. डोकं आपटण्याने काय नाही होणार. डोकं स्थिर पाहिजे, मग आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजे देवाच्याच नाही, धर्माच्याच नाही, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण ह्या सगळ्या हरवत चाललोय. ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायला आवडेल की मार्गदर्शन या विषयावर मी जे वारंवार बोलतो किंवा कार्यकर्ता या विषयावर बोलतो, त्याचं कारण फक्त एवढं की मी खूप जवळून बघितलंय. मी खूप सभांना जायचो. मी खूप म्हणजे कित्येक राजकीय नेत्यांच्या सभांना मी शाळेत असल्यापासून पोतं टाकून बसायचो आम्ही अशा गर्दीत. आणि ते नेता बोलायचा, मग तो नेता असं जग बदलून टाकणार भाषण करायचा. मला असं वाटायचं आता उद्या सगळं जग बदलूनच जाईल, पुन्हा सगळं जैसे थे. आणि या सगळ्या विचारांमधून अशी खूप माणसं, मित्र जवळून बघितली जी वाया गेली, जी आज 2 रुपयाला महाग आहेत या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नातीला. आज काहीच करू शकत नाही, कारण उमेदीचा काळ कुणाच्या तरी मागं फिरण्यात घालवलाय. उमेदीचे पूर्ण वर्ष कुणाच्या तरी सतरंजा उचलण्यात घालवलेत. आणि आज लग्न जमत नाही,
मुलांची लग्न जमत नाहीयेत, मुलांना कामधंदा नाही. हे सगळं का होतंय? मी माझा विचार करत नाही म्हणून. आणि म्हणून त्या तळमळीतूनच, त्या अस्वस्थतेतून, ते वारंवार विचारातूनच मी ते झेंडामधलं गाणं लिहिलं होतं, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. ते मनातून माझेच विचार मला ते जास्त अस्वस्थ करणार होतं. किंवा मी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरामधला तो जो नायक आहे नारायण वाघ, तो दाखवण्याचं कारण की मला कुठेतरी मनात वाटत होतं की असा एक नारायण वाघ घडला पाहिजे. माझ्या माध्यमातून मला जे माध्यम मिळालं ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो. नेहमी कार्यकर्त्याची बाजू, कार्यकर्त्याची भूमिका. मी काय कार्यकर्त्यावर फक्त विनोद नाही करत, त्यांचा आवाज नेहमी योग्य माध्यमात वापरतो. पण या सगळ्यांच्या पलीकडे एक गोष्ट महत्वाची आहे की राजकारणी सगळीच वाईट असतात का, हा मुद्दा नसतो. भ्रष्टाचार करणारे राजकारणी हा मुद्दा नसतो. जनता म्हणून, सामान्य माणूस म्हणून आपण आता एक विचार करूया. शेवटची गोष्ट मी तुम्हाला, की आपण आपली पण एक जबाबदारी. मला सांगा, लहानपणी बऱ्याचदा मुलं खेळता खेळता त्यांच्याकडे कॉईन असतात, नाणी असतात, पैसे गिळतात, तोंडात वर फेकला, टॉस केला आणि मग 8 आणे रुपये, तो 8 आणे जे जुने होते ते खूपदा बोटात जायचे. असंच एका ठिकाणी होतं. पिंटू 8 आणे गिळून टाकतो. आई एकदम अस्वस्थ, वडील नोकरीला, आई रडायला लागते. पिंटूने 8 आणे गिळले, पिंटूने 8 आणे गिळले, पिंटूने 8 आणे गिळले. सगळे शेजारी पाजारी गोळा होतात. तर आपल्याकडे गोळा होतात पण उपाय कोणी लवकर सांगत नाही. येऊन जाऊन आपल्याला ते पैसे गिळल्यावर केळी खा, अमुक करत असले उपाय माहिती. तर ते असं ते पिंटूने हे केलं, ते केलं. नवऱ्याला फोन, नवरा धावत पळत येतो, कसं काय गिळले, काय गिळले. मग ते दवाखान्यात नेतात. डॉक्टर म्हणतो दिन तर नाही हे होईल का, असं होईल का, 8 आणे गिळले पिंटूने आमच्या 8. तर डॉक्टर काहीतरी औषध देतो, पुन्हा केळीच खा म्हणतो, अमुक कर. आणि उद्या टॉयलेट झाली की मला सांगा. मग सगळं घर पिंटू कधी टॉयलेटला जातो, पिंटू कधी टॉयलेट. पिंटू दुखते का पोटात, पिंटू होतंय का काही, पिंटू काय ऐकत नसतो. पिंटू गाढ झोपलाय, आई बाप जागे, पिंटूने 8 आणे गिळले, बाहेर येतात 8 आण्यात गार. आता ते पिंटू दुसऱ्या दिवशी उठतो, आई बाप आपली बाप 8 आणे. सावकार नाही बघत एवढं ते आई बाप 8 आणे. पिंटू काय होतंय का मला, पिंटू काहीच होत नाही पिंटूला. पिंटू एक खेळतोय बिळतोय, काय आता कसं ते 8 आणे. कसा तरी दुपारी पिंटूला खूप केळी वेळी दुनियात काय हे च्यवनप्राशी चूर्ण घातल्यावर दुपारच्याला पिंटू कुठेतरी म्हणतो जरा पोट. पिंटूचा जाहीर कार्यक्रम शीला बसायचा. पिंटू शीला बसलाय, आई बाप बघतायत, बाहेरचे शेजारी बाजारी आले बघू 8 आणे येतात का. 8 आण्याची होती बघा, सिनेमा केवढा मोठा आहे. 8 आणे गेले, कसा बसा पिंटूच्या पोटातून ते 8 आणे बाहेर येतात. सगळे म्हणजे करोडो कमावल्याचा आनंद. 8 आणे कोणी शेजारी जपून ठेवा. शेजाऱ्यांचं एक स्टँडर्ड या देशात आहे तेवढं कुठेच नाही. म्हणजे या देशातला शेजारी नो चॅलेंज, तू जपून. ते सगळं असं सागर संगीत पार पडतं. हा पिंटू मग मोठा होतो. 5-7 वर्षाचा तो पिंटू. 20-25 वर्षांनी त्याचं घर एकदम बदललंय. बंगला आहे. दवाखान्यात न्यायचं होतं पिंटूला, बापाने सायकलवर नेलं होतं. आज फॉर्च्युनर आहे 2, एक फोर्डची गाडी. काय झालं, पिंटू नगरसेवक झाला. पिंटूची 2nd टर्म आहे. तर पिंटू नगरसेवक झाला. 5 वर्षात 2-4 गाड्या, बांगला बिंगला सगळं चकाचक. 5 वर्षात पिंटू 150-200 करोडचा मालक आहे. अभिमानास्पद गोष्ट. वाईट काय वाटतं मला, पिंटूचं नाही वाटत. तो नगरसेवक झाला ह्याचं नाही वाटत. तो राजकारणी भ्रष्टाचार करतो ह्याचं नाही वाटत. मला वाईट त्याच्या आई वडिलांचं वाटतं.
ज्यांनी 50 पैसे गिळले म्हणून रात्र जागवली होती, एवढा आरडाओरडा केला होता, एवढ्या बोंबा मारल्या होत्या, त्यांनी 150 करोडचा मालक कुठून झाला हे विचारायची हिंमत सुद्धा केली नाही. कुठून गिळलेस, कुठून खाल्लेस हे विचारलं पण नाही. हा दोष राजकारण्याचा नाही, हा आपला दोष आहे, हा त्या आईबापांचा दोष आहे. ही गोष्ट यांना नाव ठेवणं, त्यांना नाव ठेवण्याच्या आधी आपल्याला पण समजली पाहिजे की भ्रष्टाचार आपल्यापासून सुरू होतो, ह्या सवयी आपल्यापासून सुरू होत आहेत. म्हणून बरं, राजकारण्यांना नाव ठेवले आपल्याला बरं वाटतं, समाधान, त्याच्यावर तर आपण जगतोय. पण आपल्याकडे बघण्याची पण एक सवय आपल्याला, आपली जुनी माणसं जी बोलतात ती इतकी महत्वाच्या गोष्टी सांगतात. आपल्याकडे ती 4 बोटं, दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं की बाकीची बोट आपल्याकडे असते, की आपली जुनी माणसं खूप महत्वाच्या गोष्टी सांगून ठेवतात. म्हणजे आपली माणसं, आता ती डॉक्टर आपल्याला सांगतात तेव्हा कळतं, ऊन, सकाळी उन्हात जात जा, ते B12 का काय असतं ना, ते मला काही असं काहीतरी, उन्हात फिरत जा. आपली माणसं फिरत जा वगैरे नाही म्हणायची, ती जास्त करेक्ट शब्द वापरायची. तुम्हाला जर आपण काय म्हणतो, जुने माणसं काय म्हणतात, उन्हात फिरत जा नाही, ऊन खात जा, कारण ते शरीराला आवश्यक असतं, ते आपलं अन्न आहे. आणि हे जुन्या पिढ्यांना माहिती आहे, ते आपण कधीच नाही घेतलं त्या लोकांकडून. आपण बाकीचे ह्याचं फोटो, नेहरूचं कोणत्या बाईचं ह्याचा फोटोशॉप केलाय, हे आपलं ज्ञान. अरे ह्याच्यापेक्षा आपल्याकडे खूप मोठा इतिहास, ही खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे आपल्याला ही जी जुन्या पिढ्यांनी शिकवलेल्या गोष्टी त्या जपायच्या. म्हणून मला ज्या काही मी ह्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे जुन्या पिढीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण खूप डोंगरा एवढ्या आहेत. माणसंच नाही, छोट्या गोष्टी आई वडिलांनी सांगितलेल्या, घरातल्यांनी सांगितलेल्या. जाता जाता मी फक्त तुम्हाला या राजकीय ह्याच्यावरची महत्वाची गोष्ट महिलांना खास करून मी सांगतो की आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं खूप पुरुष मंडळी आहेत, त्या मनाने महिला कमी आहेत. एक लक्षात ठेवा की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्मारक आहे. महिलांना मतदानाचा अधिकार देणारा माणूस. इथे महिलांची गर्दी सगळ्यात जास्त असते. महिलांना मतदान करताना तुम्हाला एक विनोदी वाटेल, आज पहिल्या मतदानाच्या वेळी, म्हणजे भारत देश हा कशाच्या भरोश्यावर चाललाय, तर त्या काळातले जे सुकुमार, त्या काळातले अधिकारी होते, निवडणूक अधिकारी, असे अधिकारी आपल्याला भेटले. या अधिकाऱ्यांच्या पुण्यावर, या अधिकाऱ्यांच्या कष्टावर, या अधिकाऱ्यांच्या कामामुळे देश चाललाय. पहिली निवडणूक घेणे खूप छोटी गोष्ट नव्हती. म्हणजे बांगर साहेब काम करणारे अधिकारी, त्याच्यामुळे त्यांना माहिती की किती अवघड होतं या देशात. त्या काळात बायकांनी लिहिलं मतपत्रिका, म्हणजे नोंदणी चालू होती निवडणुकीची, मतदार नोंदणी. त्या काळात बायका काय लिहायच्या माहिती, काय सांगायच्या. मतदार नोंदणी करताना माणूस आला, हा ताई तुमचं नाव काय, हा मावशी तुमचं नाव काय. मोठी बाई असेल तर ती म्हणायची मी अमुकची आई, नाव नाही सांगायच्या बायका खूप ठिकाणी. लहान बाई असेल तर म्हणायची अमुकची बायको. म्हणजे अस्तित्वच मान्य नव्हतं, अस्तित्वच नव्हतं. त्यांना असं वाटतच नव्हतं की मी एक अस्तित्व आहे. जेव्हा मतदान केलं, जेव्हा मत दिलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी काहीतरी आहे, मला या देशात अधिकार आहे. ही केवढी मोठी क्रांती आहे. आणि सगळ्यात आधी आपल्या देशानं महिलांना हा अधिकार दिला तात्काळ. हे सगळ्यात मोठं घटनेचं यश आहे. पण या घटनेच्या यशानंतर त्याचं आपण काय करून ठेवलं. बायका काय म्हणतात, म्हणजे नवऱ्याला नॉर्मली बायका, म्हणजे नवऱ्याने समजा मनानेच, नवरा एक तर कधी कधी खूप चांगला असतो. म्हणजे एक तर बायकांना मी सांगून ठेवतो, विशेषतः तरुणींनी लक्षात ठेवायचं, तुम्हाला आयुष्यात कुठलाही पुरुष असं म्हणला, कुठलाही तरुण असं म्हणला की मी तुझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही, तर त्याने सुरुवात केली आहे लक्षात. पुरुष खोटं न बोलता राहूच शकत मी नाही. मी आपण खरं सांगतो. म्हणजे आमच्यात 2 प्रकार असतात पुरुषांमध्ये. एक बायकोला खरंच खोटं बोलतो, एक बायकोला घाबरून खोटं बोलतो, पण खोटं दोघंही बोलतो. आणि हे तंत्रज्ञान आल्यामुळं आमच्यातले खूप पुरुष दुःखी आहेत. हा मोबाईल आल्यामुळे खूप दुःखी आहेत. पहिले काय होतं, पहिल्याचा जमाना इतका भारी होता. म्हणजे त्या पिढीत विचार करा, काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे, फार जुनी नाही, 10-15 वर्षापूर्वी मोबाईलच नव्हते. नवरा घराच्या बाहेर गेला
की गेला, त्याला विचारणारच कोणी नाही. म्हणजे फोन करून कुठे आहेत, काय आहेत, कधी येणार, काय विषयच नाही ना, आला तेव्हाच खरं, कोण विचारणार. आता कसं आहे, तो गेला नाही की सुरू होतं ना, म्हणजे विचारलं तर पाहिजेच. मग कधी येणार, काय येणार. मला कधी कधी दुर्दैव वाटतं, झालं लाखाचे फोन झाले पण बायकांचा प्रश्न अजून तोच आहे, जेवायला काय करू. ह्याच्यासाठी लाख रुपयाचा फोन कशाला पाहिजे. तुम्ही जेवायला काय करू हा नाही, तू काय करतोयस. आता तुमच्याकडे ती डिजिटल माध्यमाचं सगळ्या स्त्रियांना वरदान काय की नवऱ्याचं अकाउंट पण तपासता येतं, स्वतःचं पण काढता येतं, पैसा सगळ्या अर्थ सत्तेवर कंट्रोल आहे. आता पिठाच्या डब्यात पैसे लपवून ठेवायची गरज नाही. बरं, ती पिठाच्या डब्यात पैसे लपवून ठेवून ठेवून बायकांनी इतके हजारो रुपये गोळा केले होते, अचानक रात्री हे म्हणले नोटा बंद. काय त्या बायकांना त्रास झाला. एक्सपोज द्यावंच लागलं ना नवऱ्याला, द्यावंच लागलं ना सासू सासऱ्याला. कित्येक बायकांनी आपलं सासू सासऱ्याला म्हणे माझ्याकडे पण 1-1.5 लाख जमाच होते. कुठं कधी तिने बिचारीने आयुष्यभर जमा केले. आता ते नोटा बदला, ती कुठून बदलणार, त्याने ते द्यावं लागले. काही सगळ्यात चांगल्या गोष्टी नसते, किती वाईट गोष्ट, ही खूप मनाला लागलेली गोष्ट आहे. पण तर त्या मोबाईलमध्ये नवऱ्याचं काय होतं, ह्याचा मोबाईल हा, पूर्वी ते स्मार्टफोन नव्हते ना, मोबाईलवर सांगायचं मी मीटिंगमध्ये साहेबांसोबत एक मला अर्जंट मीटिंग आहे, मोबाईल हे स्मार्टफोन आले. आता बायको म्हणजे व्हिडिओ कॉल करा. आता हे बसलाय बारामध्ये, सांगितलंय मीटिंग मध्ये, हे कसं व्हिडिओ कॉल करेल. मी हे बाहेर येतो पळत पळत पळत, कुठेतरी रस्त्याच्या कडेला ऑफिस दिसेल असं बघतो, म्हणतो हा बोल, व्हिडिओ कॉल, हा सांग. 12च्या बाजूला तुम्हाला बघा खूप ठिकाणी असं व्हिडिओ कॉल चालू दिसते. किती नवऱ्यांची अडचण आहे. पण हे बायकांसाठी वरदान आहे, बायकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की ही तंत्रज्ञान साक्षर होणं किंवा ह्या खऱ्या डिजिटल गोष्टी. तर अशा पद्धतीनं एकच फक्त सांगतो की मतदान करण्याची जी गोष्ट होती ती महत्वाची ही की आपल्याकडे नवऱ्याने चुकून मेथीची भाजी आणली, चुकून कोथिंबीर आणली, तरी बायका काय म्हणतात, बऱ्याच बायका, सगळ्यांनी मनावर घेऊ नका. आजकाल तर बऱ्याच ठिकाणी कामवालीलाच ते मेथी बघावं लागते आणि ते बरोबर आहे, कारण दोघंही काम करणार असल्यावर त्याला काही पर्याय नसतो. पण असली चुकून नवऱ्याने आणली मेथी, बाई काय म्हणणार, बायको काय म्हणणार, सहसा तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्हाला मेथी पण आणता येत नाही, किती लागली, हा म्हणणार 25 रुपये. तुम्हाला तर काय अक्कलच नाही, तुम्हाला सगळेच फसवतात. अरे तो लय डाकू आहे, त्याला कुठे ओळखलं नाही मग त्याला, सगळेच फसवत, तुला वाटतंय फक्त तो लय डाकू आहे, तो बाहेर सगळं, तिला विचारलं तुम्हाला सगळेच फसवतात. काय ठीक आहे, तरी पण मग तुम्हाला मेथीच नाही आणतात, तुम्हाला कोथिंबीरच नाही आणतात. बरं, ही मेथी नाही आणतात, कोथिंबीर नाही आणतात, अशा बाईला निवडणूक येते आणि मग ती म्हणते की उद्या मतदान आहे, मग सगळं नटून थटून जाय. आजकाल ती सेल्फी काढायला लागते ना, नाही तर मतदान बाद आहे, बोट असं दाखवून. तर ते अशा बाईला प्रश्न काय पडतो मतदानाच्या आधारती, नवऱ्याला काय विचारते जेवताना, का कोणत्या पक्षाला मतदान करू उद्या. अरे ज्याला मेथीची जुडी आणता येत नाही असं तुला वाटतं, त्याला पक्ष काय विचारते, पंतप्रधान कोणता काय विचारते, त्याला खासदार कोणता काय विचारते, आमदार कोणता काय विचारते, त्याला कोथिंबीरची अक्कल नाही आणि तू त्याला म्हणते कुणाला मतदान करू. पण असं खूप वेळा होतं, खूप घरांमध्ये होतं. या बाबतीत बायकांनी आपलं मत बदललं, या बाबतीत बायकांनी स्वतःच्या मनाने निर्णय घेतला, तर मला असं वाटतं देशातले सगळेच निकाल वेगळे असतील. पक्षाच्या अर्थाने नाही सांगत, सगळे निकाल माणसं चांगली निवडून येतील खूप जास्त, कारण आता तेवढाच एक विश्वास उरलाय. आता फक्त तेवढाच विश्वास उरला की बायकांनी मनाने डोक्याने मत दिलं तर काहीतरी वेगळी चित्र, वेगळी माणसं, वेगळी समजूतदार माणसं. पक्ष तर काय, पक्ष हा येईल तो येईल तो येईल, माणसं चांगली पाहिजे. आपल्याला पक्ष नसतो, माझा कोण खासदार, माझा कोण आमदार, माझा कोण नगरसेवक, तो चांगला असला पाहिजे, तर असणं महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी जरा बायकांनी मन लावून ठरवलं, नाही नवऱ्याला नाही विचारायचं. दुसरी गोष्ट, तर बायकांचं प्रतिनिधित्व वाढेल विधानसभेत, लोकसभेत. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण झाडावर या आपल्या गप्पांचा शेवट करूया बोलण्याचा, की वट सावित्री पौर्णिमेसारखे सण, या वट सावित्री पौर्णिमेला आपण काय करतो, बायका काय करतात, झाडाला फेऱ्या मारतो, वडाच्या झाडाला. चांगली गोष्ट आहे, मारा तुम्ही, तुम्हाला नवरे चांगले भेटलेत, आम्ही काय बोलणार, मारा फेऱ्या. बरं, ही पद्धत काहीच अडचण नाही.
अडचण कुठे? तुम्ही तुमच्या सोसायटीत वडाचं झाड नाही, तुमच्याजवळ वडाचं झाड नाही, म्हणून तुम्ही वडाच्या फांद्या तोडून ती फांदी सोसायटीत आणून लावणार आणि मग फेऱ्या मारणार. म्हणजे ह्याच्यातून दोन अर्थ आहेत. एक तर तुमचा नवरा त्या लायकीचा नाही की त्याच्यासाठी वडापर्यंत जावं, शॉर्टकट मारणं ठीक आहे, चालेल. आपलं आमचं असंच आहे, इथंच सोसायटी फांदीवर ठीक आहे, कोणाला फेऱ्या मारायची गरज नाही, आमचं फांदी एवढंच ठीक, इथंच फेऱ्या मारल्या तरी चालतं. असं तरी होईल. नाही तर मग मला सांगा, तुम्ही यादी केली पाहिजे, कागदावर असे दोन रकाने केले पाहिजेत, एकीकडे नवऱ्याचे फायदे, एकीकडे वडाचे फायदे. मग ती यादी बनवा. तर नवऱ्याचे फायदे काय म्हणजे असून म्हणजे कधीतरी इकडे ड्रॉप केलं, बँकेत चेक टाकायला गेला, रविवारी मटण आणलं, असे 10-15 फायदे येतील नवऱ्याचे येतील ना. वडाचे फायदे मूळ, खोड, पान, फांदी, फळ सगळ्या गोष्टींचे 100 तरी औषधं बनवू शकतात. ऑक्सिजन मिळतो. पण फक्त माणूस नाही, प्राणी, पक्षी सगळ्यांसाठी सर्वोत्तम झाड. असे 1000 फायदे आहेत वडाचे. वडाच्या खाली बाजार भरायचे. म्हणजे वडाच्या खाली आपल्याकडे इंग्रज जेव्हा पहिल्यांदा आले तर कलकत्त्याला ते आले. कलकत्त्याला आल्यावर त्यांनी ते वडाच्या तिकडं व्यापारी बसायचे. कारण व्यापाराला काय दुकानं थोडी, मॉल थोडीच होते आपल्यासारखे. तिथून झाडाखाली व्यापार भरायचा, बाजारपेठ सगळे. आणि ते सगळे व्यापार करणाऱ्या लोकांना आपल्याकडे तेव्हा ते बनिया ही नाव होतं. अजून पण बनिया लोक आहेतच, म्हणजे सगळी पद्धत आहे ती आपल्याकडे. ते बनिया लोक झाडाखाली बसले, त्यांच्या कानावर ते सतत बनिया लोक आणि ते झाड मोठं सावली जाणार. तर त्या इंग्रजांनी त्याच्यावरून शब्द बनवला, बनिया लोक बसणारं झाड बनियान ट्री. बनियान ट्री असा शब्द बनला, त्यांचा नाही तो शब्द. तर ही असं ते झाडाचे फायदे. मला सांगा, 1000 फायदे असलेल्या झाडाची फांदी 15 फायदे असलेल्या नवऱ्यासाठी तोडणं बरं दिसतं का? मी जाता जाता शेवटची तुम्हाला विनंती करतो की वडाच्या फेऱ्या मारण्याला माझा विरोध नाही, माझा या देशात कशालाच विरोध नाही. तुम्ही लक्षात ठेवा बरं का. तुम्ही साक्षीला तुम्ही येत, मी तुमचं नाव सांगणार. वडाच्या फेऱ्या मारायच्याच असतील, महाराज, फक्त एक अट ठेवा. प्रत्येक स्त्रीने फक्त एक अट ठेवावी की मी त्याच वडाला फेऱ्या मारेन जो वड माझ्या नवऱ्याने लावलाय. सरकारला करोडो रुपये वृक्षारोपण मोहीम काय करायची गरज नाही. कुठलं एक झाड लावून मी वडाला फेऱ्या मारते. जर नवऱ्याने ही काम केलं तर आपल्या देशात 125 करोड म्हणजे एका दिवसात विषय संपून जाईल. ते सरकारला कशाला करोडो रुपये घालवायची गरज. तर महिलांच्या हातातच पुन्हा एकदा ही ताकद आहे. बाबासाहेबांच्या स्मारकात महिलांशी ही या ताकदीबद्दल बोलताना मला खरंच खूप महत्वाचं वाटतंय. माणूस म्हणून मी बाबासाहेबांच्या बद्दल किंवा ह्या सगळ्याच महापुरुषांच्या बद्दल आपल्या मनात जो आदर आहे तो आपण वाचनालयात किंवा अशा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अशाच संख्येने एकत्र येऊन तो द्विगुणित करायचा असतो. आणि मी पुन्हा एकदा आयुक्तांचे, बांगर साहेबांचे आणि आमचे प्रफुल्ल वानखेडे आणि या सगळ्या टीमचे आमचे बरं सगळ्यात आभार तर मानतो, पण सगळ्यात हे कामाला शुभेच्छा. आणि इथून पुढे हे चालू राहावं हे तुमचं काम आहे. आयुक्त 4-5 वर्ष असतात, तुम्हाला इथं परमनंट राहायचंय, हे तुमच्या हातात आहे, तुम्ही चालवणार आहात. पुन्हा एकदा सन्माननीय फोटोग्राफर, सन्माननीय व्हिडिओग्राफर, कोणी यांच्यावर बोलतच नाही, पण म्हणजे फोटो सगळ्यांना पाहिजे. फोटो सगळे माझा पाठवून आणि क्रेडिट देत नाही, त्यांना सतत दूर लोटतात. असं नाही झालं पाहिजे. दूर लोटतात म्हणजे त्याला मोबाईलवर पाहिजे असतो तो. तर धन्यवाद. आणि या अतिशय उत्तम व्याख्यानमालेत मी काही चुकून माकून काही वाकडं बोललो असेल, काही चुकीचं बोललो असेल तर क्षमा करू नका. मी खरंच खूप मनातून बोललोय. धन्यवाद.